खालीवरती सूर्योदयाची मी वाट चलतो परिक्रमेची, नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आपण इथे एक मागे गावामध्ये एक गृहस्थ सेवा घेतली होती रात्री, उशीर झालता म्हणून. तर मी आता पुढे मार्गस्थ झालेलो आहे रतनपूरकडे. रतनपूर पासून आपल्याला जवळजवळ जायचे पुढे 8 किलोमीटर जयंती माता मंदिर. बघूया आज जर लक्कडवड जंगल पास झालं तर झालं, नाहीतर उद्या सकाळीच अशा वेळेला लक्कडवड जंगलातून पुढे प्रस्थान करणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सूर्यनारायण आता त्यांची साक्षी द्यायला थोड्याच वेळात वर येतीलच. मी पण आता पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आता पुढं आल्यानंतर भरपूर ऊन चटकायला लागलेला आहे बघा. तर मी आता रतनपूरच्या थोडसंच माग आहे, 1 ते 1.5 किलोमीटर. रतनपूरमध्ये आश्रम आहे, तिथे आपण बालभोग घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर चाललेलं आहे रस्त्याने बघा, मोकळ पटंगण लागलेलं आहे. आता पुढे गेल्यावर पुन्हा जंगल लागणार आहे. आता सीतावन जंगल संपलेलं आहे. आता इथून पुढे लागणार लक्कडवड. ते जवळजवळ आहे 27 किलोमीटरचं. रतनपूर पासून 7 किलोमीटर जयंती माता मंदिर आणि तिथून 20 पामाखेडी. तर उद्या सकाळी आपण पुढे प्रस्थान करणार आहोत जयंती माता मंदिर पासून. नर्मदे हर. अरे तर आपण आता रतनपूरमध्ये प्रवेश करत आहोत. आता रतनपूरमध्ये आलेलो आहे मी. नर्मदे हर. बघा रतनपूर. तर आता इथे आश्रमात थोडा आश्रय घेतात आणि तिथून पुढे परत बावडखेडीकडे प्रस्थान करणार. नर्मदे हर, नर्मदे हर. अरे तर या आश्रमावरती जास्त वेळ न थांबता खेळापती हनुमान मंदिरवरती. तर आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मार्गस्थ होत आहोत. आता मार्ग विचारून घेतला त्या बाबाजींना, गाडीवर गेलेत त्यांना. तर पुढे बावडाखेडी ते दुपारची भोजन प्रसादी घेऊन आपण जयंती माता जंगल मंदिराकडे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा खूप छान असं इथे संदेश लिहिलेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, जल ही जीवन है, वह सडक. बघा मस्तपैकी लावलेलं आहे आणि पुढे मार्गस्थ होत आहे. आणि हे बघा हे शाळेला चाललेले आहेत. नर्मदे हर. स्कूल जा रहे क्या? स्कूल से आ रहे? किधर है स्कूल? ऐसा क्या? कितनी कक्षा में पढ़ते हैं आप? चौथी. तर हा 3रीला आहे छोटा आणि हा मोठा 4थीला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुन्हा आता थोडंसं अंतरावरती जंगल लागलेलं आहे बघा मला. विरळ जंगल, म्हणजे इतकं पण नाही आहे. मागे वस्त्याच आहे, इकडं गाव संपलेलं आहे आणि पुढे प्रस्थान करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. काही यूट्यूबला व्हिडिओ येतात की मराठी माणसांना ट्रोल केलं जातं आहे. ते अगदी बरोबर आहे. मी आत्ता मग अशी एक 5 मिनटं आश्रमावर बसलो असताना मला एक व्हिडिओ आढळला होता. अरे तर बघा आता आपल्याला लागलेली आहे कच्ची सडक. तर मग अशी मी क्लिपमध्ये जे बोललो आहे ते तसलंच होतं आहे. आत्ताच हा जी बाबाजी येत आहे त्यांनी आता आपल्याला ट्रोल केलं होतं, पण नर्मदे हर करून मी त्यांना शांत केलेलं आहे. नर्मदे हर. तर मागच्या परिक्रमेत असताना आपल्याला या गावात पण थोडासा पाऊस लागला होता
आणि इथून आपण जयंती माताला गेलो होतो. नर्मदे हर, नर्मदे हर. हे पाणी साचलेलं ते हे जे घरामधनं पाणी येतं ते साचलेलं आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर आता चहा प्रसादी घेतली एका ठिकाणी ते आणि बावडखेडीच्या पुढे निघालेलो आहे. आता परत पुन्हा जंगल लागणार आहे. अजून जंगल उद्याच्या दुपारपर्यंत जंगलच असणार आहे. लक्कडवड जंगल म्हणून आहे आणि जयंती माता म्हणून आहे. तिथे आपण दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. आज रात्री विश्रामला जयंती मातालाच थांबणार आहोत आणि सकाळी ठीक 7 ते 7:30 या दरम्यान पुढे निघणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. आल्यानंतर आपल्याला जंगलात हा एक आश्रम लागलेला आहे. आपण इथे न थांबता आपण आता डायरेक्ट जयंती माताकडे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. तर आजची जंगल सफर आहे आणि उद्याही दुपारपर्यंत जंगल सफर राहणार. नंतर मग मंडलामध्ये गेल्यानंतर पुढे जंगल सफर राहणार. आता मी पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा जंगल आहे पण एवढं पण असं भीतीदायक जंगल नाही आहे. कारण दिवसा हिंसक प्राणी रस्त्यावर येत नसतात. जरी आले तरी 3 वेळेस नर्मदे हर केल्यानंतर ते मागे जातात. हा मागे मी अनुभव घेतलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण इकडनं आलो आहोत. बघा कसलं घनदाट जंगल आहे. आता सध्या मी आहे सीतावन जंगल लक्कडवड जंगल येते. लाकडं तोडून ठेवलेली आहेत, काही जाळलेली आहेत आणि आता एकदम घनदाट असं जंगल आहे. मी पुढे प्रस्थान होत आहे. ते खूप असा ते वाटा पण जास्त खूप फुटतात. पुढे आल्यावर शोधावं लागतं. नर्मदे हर. तर जंगलाचा आनंद घेत पुढे प्रस्थान करतोय. माझी परिक्रमा मी पुढे चालत राहतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. मस्त असं सावली आहे. मोठमोठे झाडे आहेत. अशी नजर पुरत नाही उंच झाडे आहेत. जसे मुंबई पुण्यामध्ये घरे उंच उंच आहेत, नजर पुरत नाही, तसे या लक्कडवडमध्ये उंच उंच झाडे आहेत, नजर पण पुरत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा तर आपण आलो आहोत. आता जयंती माताच्या जवळजवळ आलेलो आहे मी. आपण मागच्या ज्या परिक्रमेत होतो त्यावेळेस एक तवेरा गाडी फसली होती बघा. तर ट्रॅक्टरने काढताना दाखवली होती मी आणि पुढे प्रस्थान केले होते. मी मग अशी सांगितल्याप्रमाणे बघा नजरही पुरत नाही आहे. प्रत्येक झाड उंच उंच आहे. तिथे जंगलाचा आनंद घेत पुढे मार्गस्थ होतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आजचा व्हिडिओ खास राहणार आहे कारण की पूर्ण जंगल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. थोड्याच वेळात मी अर्ध्या ते 1 तासात जयंती माता मंदिरला पोहोचणारच आहे. सुंदर असा नजारा बघायस मिळतो इथे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा एकदम शुद्ध पाणी खाली, वरती झाडे मोठे मोठे आहेत. अजून एक नदी पार करायची आपल्याला. नर्मदे हर. कृष्णारी. तर पुन्हा आपल्याला नदी लागलेली आहे बघा. आता ही नदी पार करून आपण पुढे जाणार आहोत. तिकडे
या झाडाकडे इकडं दिसते वाट, तिकडं नर्मदे हर तर दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि चालण्याचा पण प्रयत्न करतो पाण्यातून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि आपण पाण्यातून आलेलो आहोत. पुन्हा थोडंसंच पाणी आहे तिथे पुढे. मागच्या वेळेस पूर्ण भरलेलं होतं तरी आपण पाण्यातूनच जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि इकडनं थोडंच पाणी आहे आता. हे सर्व ते वॉटरफॉलचं पाणी आहे. फिरून पुन्हा ते नर्मदा मायामध्ये जातं पाणी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आलेलो आहोत नदी पार करून. हे बघा पाणी कसं हिरवगार पाणी आहे, नितळ छाक पाणी आहे, दिसायला शुद्ध दिसतं. आणि माझं बघून जी फॅमिली उभी होती त्या 2-3 माई त्या पण आलेल्या आहेत आता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सहज या झाडावरती नजर गेली ना, झाडावरती अशी नजरसुद्धा पडत नाही, इतकं उंच झाड होतं. आणि आत्ताच आपण ती गाडी जी पण पडलेली ती पुढे गेलेली, त्या मैया देत होत्या जेवणासाठी. पण त्या मैयांना बोललो की मी तिथं आल्यावर द्या, की कारण कसं इथं भेटतंय नाही भेटतंय भजन प्रसादी जेवण्यासाठी देत होत्या. नर्मदे हर. अजूनही जंगल आहे, थोडंसं अंतर राहिलेलं आहे. आता थोड्याच वेळात मी पोहोचणारच आहे जयंती माता मंदिरापाशी. नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर पुन्हा आपल्याला आता एक नदी लागणार आहे ह्याच्या पुढे, ती पण दाखवतो. आणि इथील छोटा धबधबा जर दिसला तोही दाखवायचा प्रयत्न करतो. धबधबा आहे ते, पण शक्यतो दिसणार नाहीत ना. बघूया, दिसला तर चांगलीच गोष्ट आहे. बघू, दाखवतो. तिकडे जाता ना, नाही तिकडे धबधबा आहे, तो रस्ता नाही तिकडे जाण्यासाठी. तर मी पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. तर आजच्या व्हिडिओमध्ये भैरवनाथ गुफा पण दाखवणार आहे, दोन्ही शॉट एकत्र घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नर्मदे हर. तर आपल्याला पुन्हा एकदा मोठी नदी लागलेली आहे आता. आता ती पास करून पुढे जाणारच आहोत आपण. त्याच्यावरती लाकडी पूल बसवलेला आहे बघा. त्या पुलावरनं वरती जाणार आपण पलीकडे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. जवळजवळ आपण पोहोचलेलोच आहोत आता त्या पुलापाशी. हा लाकडी पूल आहे. या लाकडी पूल पास करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. तर लाकडी पूल बनवलेला आहे बघा पलीकडे जाण्यासाठी. नर्मदे हर. तर या लाकडी पुलावरून आपण पलीकडे जाणार आहोत आता. बघा पूर्ण सागवानी लाकडं आहेत त्या. बघा नदीचं पाणी किती नितळ छाक दिसतंय, खालचं अगदी व्यवस्थित दिसतंय. एकदम मस्त असा नजारा आहे. तर आपण पुलावरून पास करून जाऊया आता पलीकडे. पूल बनवलेला आहे इथल्या लोकांनी जाण्यासाठी. नर्मदे हर.
तर आपण पूल पास करून आलेलो आहे, नदीतून वरती निघत आहोत आणि इथं दम लागतोय वर चढण्यासाठी. नर्मदे हर. तर आता मी आलेलो आहे जयंती माता मंदिर येथे, दाखवतो. हे जयंती माता मंदिर आहे. तर बघा भरपूर सारे परिक्रमावासी आलेले आहेत. आता आसन लावून काही बाहेर फिरतायत, तर काही आत्ता आलेले आहेत आणि थोड्याच वेळात मी आता भैरवनाथ गुहाकडे प्रस्थान करतो. तुम्हाला दाखवतो भैरवनाथ गुहा. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. तर आपण सध्या आहोत जयंती माता मंदिर येथे. तर जयंती माता मंदिरपासून थोड्याच अंतरावर असलेलं ते भैरवनाथ गुफा म्हणून आहे, तेथे आपण आता चाललेलो आहोत. काही परिक्रमीवासीचा पुढे गेलेले आहेत, तर आपण आता मागून चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर इथनं रस्ता जातो, या रस्त्यानं आता आपण तिकडे चाललेलो आहोत. तर येताना बघा मी दंडक आणलेला आहे माझ्यासोबत. चढ उतार असतो, चढ उतरण्यासाठी पण काम येतो आणि माकडं पण भेटतात त्याला. खालची जी माकडं आहेत ते थोडे वेगळे आहेत. असला रस्ता आहे. ते बघा, ते बाबाजी चालले, त्यांच्या मागे जायचं आपल्याला. आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण बघण्यासारखा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हे बाबाजी आपल्यासोबत गेले 15 दिवसातून 3 वेळेस त्यांची आपली भेट झालेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हे संगमनेरचे बाबा आहेत आणि यांचा 5 ते 6 जणांचा ग्रुप आहे. आजपर्यंत आपण 2-3 वेळेस आमची भेट झाली आहे. आपण ज्या दिवशी त्या मंदिरात थांबलो होतो महादेवाच्या, तेथे पण हे मुक्कामीच आले होते. नर्मदे हर. तर आम्ही चाललो आहे आता भैरवनाथ गुफाकडे. नर्मदे हर. तर बब्बू महाराज पण आमच्या संघच आहे, ते खाली येत आहेत रस्ता दाखवायला. नर्मदे हर बब्बू महाराज. तेव्हा का कशी जीप केली बब्बू महाराज. तर आता या रस्त्याने खाली उतरतोय आम्ही. हा दाखवतो भाऊ तुला पण. त्या ती माकड पण म्हणते मला दाखव. नर्मदे हर. हे इथं बसलेलं आहे ते. तर बघा या प्रकारचा रोड आहे. असं उतरायचं आहे खाली. खडकाच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याप्रमाणे उतरायचे. बघा बाबाजी उतरत आहेत तसं. थोडी खोलच आहे ते. आता आपण थोडक्यात गुहेकडे प्रस्थान करतच आहोत. तर अशा प्रकारे आपण आता भैरवनाथ गुहेकडे प्रस्थान करत आहोत. तर इथं चप्पल बूट काढून ठेवायचे आहेत आपल्याला आणि पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. नर्मदे हर. तर नर्मदे हर. तर आपल्याला इथनं असं जायचं आहे. तर शक्यतो कसं मोबाईल पाण्यामध्ये पडेल याची भीती बाळगली जाते, तरी पण प्रयत्न करतोय मी जाण्याचा आता मोबाईल धरून. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा आम्ही ह्या झाडापासून आलेलो आहोत. तर हे इतकं मोठं झाड दिसलंय की नजर सुद्धा पुरत नाही. नर्मदे हर. अरे इथून रस्ता काढत काढत आपण त्या झेंड्यापर्यंत जाणार आहोत आणि झेंड्यापासून खाली जाण्यासाठी मार्ग आहे. नर्मदे हर.
तर ते बाबाजी येतात तिकडनं आपण असं आलेलो आहोत तिकडं फिरून. हे बाबाजी माझ्या मागे हळूहळू येत आहेत आणि असे सुंदर असे छोटे धबधबे बघायला मिळतात इथे. आणि आपल्याला जायचं आहे तो लाल झेंडा दिसतोय तिकडे. मोबाईल पडल म्हणून मी थोडा शूट लांबून घेतोय. नरमध्ये हर रामकृष्ण हरी. या पायरीने आता खाली उतरून आपल्याला गुफेकडे जायचं आहे. आपण आलेलो आहोत तिकडनं. आता हे बाबाजी उतरतील मी दाखवतो. नंतर मी उतरल नंतर त्यांच्यानंतर नर्मदे हर. तिथून पायऱ्या उतरून या गोव्याकडे आलेलो आहोत. भैरवनाथ माझ्याबरोबर आमचे यूट्यूब चॅनलचे मित्र आहेत नर्मदे हर. तर अशा प्रकारे गोव्याचं दर्शन घेऊन भैरवनाथांचं आम्ही या शिडी मार्गाने पुन्हा वरती जाऊन आमच्या ठिकाणाला जात आहोत. नर्मदे हर. भैरवनाथ गुहेचं दर्शन घेऊन आता आपण मार्गस्थ होत आहोत. तर अशाच्यातून रस्ता काढत काढत आपण पुन्हा तिकडे जात आहोत. नर्मदे हर. इकडनं आपण भैरवनाथ गुहेचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता इकडे म्हणजे आपल्या जयंती माता आश्रमकडे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत. पण त्याआधी आजचा ब्लॉग मी एंड करतोय कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होतोय. त्याच्यामुळे खूप मोठा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही प्रेक्षक लोक माझा व्हिडिओ बघत नाहीत. नंतर स्टॉप होतो. स्किप करून पुढे बघत राहतात. चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही स्किप करून पुढे बघता त्यामुळे व्हिडिओ स्टॉप होऊन जातो त्यावरती. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर उद्याची सकाळ राहणार पूर्ण जंगलातूनच. उद्याचा प्रवाससुद्धा पूर्ण जंगलातूनच आहे दुपारपर्यंत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.